सुंदर मनामध्ये भरली. हातपाय मोडले ना तर आम्हाला सांगायला येऊ नका. नाहीतरी घरातल्या सगळ्या लोकांनी आमचं ऐकायचं नाहीच असंच ठरवलेलं आहे. त्याला आम्ही तरी काय करणार. सर येईपर्यंत वॉर्मअप सेशन सुरू राहील. आज आपल्याला 3 किलोमीटर रनिंग करायची. कमॉन कमॉन फास्ट कमॉन. यस. ते औषध संपली बर का. हा आणतो. आणि ते सिलेंडरचं बी पाहावं लागेल. संपत आलाय ना. आता जरा काटकसरीनं वापरा. अरे 3 महिने जातो एक सिलेंडर आपल्याला. हा आहे आपला हंतरुण पंप आहे सुरू. आत्ता माझी नोकरी हाय पण नंतर पेन्शन असत तेव्हा जरा थोडक्यात भागू. काही नाही रे नाथा, हाय माझ्याकडे पैसे, मी देते. तुझ्याकडे कुठून आले पैसे? भाजीतले असते ना उरलेले. हा हा ठीक आहे ठीक आहे. नाथा तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. तू जाय कामाला, उशीर होईल. हा वय वय हे घ्या. चला. राम राम बापू. अरे कसा आहे तू बाबा? एकदम मजेत. हा लतीचाई याचे पैसे देऊन टाका बरं. हा आणि आहे येतो का? काय रे, किती पाणी घाली तू दुधात? थोडस टाकतो ना आजी. लाज वाटत का काही? अहो धंदा आहे आजी, करावं लागतं. रामकृष्ण हरी. दादा किती पैसे आहेत तुमचे? 1800 रुपये. हा का? म्हणजे लिटरचे 60 लावितो का काय? अहो तोच भाव आहे आजी. बरं दादा, पुढच्या महिन्यापासून अर्धाच लिटर दूध द्या. आणि तुमचे पैसे संध्याकाळी देते मी. नाही आत्ता आहेत पण ते जरा औषधांसाठी लागताय ना. पाहिजे तर मीच आणून देते हा संध्याकाळी. का आला? येईल ना तो, त्याला काय काम आहे? येतो ना मी. बरं दादा, फोन करून या हा. होय येतो आजी. जयश्री, काय झालं ग? पैसे नाहीत ना आत्याबाई, संपले सगळे. मागत नाही ना नाताच्या पगारात. माझ्या औषधालाच नाही खर्च होतो ग. नाही आत्याबाई, तसं काही नाही. अहो महागाई बी वाढली आहे ना आता. तरी ती अर्धा पगार देती दर महिन्याला. पण बरोबर नाही ना त्या आत्याबाई. यांना कळलं ना तर लय ओरडतील आपल्यावर. हा ना, ऐकत नाही लती, मग काय करणार? यांच्या मागं पैशांसाठी बुनबुन बी नाही लावू शकत ना आत्याबाई. कधी कधी वाटतं ना मी बी लतीसारखी नोकरी करावी. हा ना, एकट्याच्या पगारावर नाही चालत ग बाई घर. यांचा पगार झाला तर देऊ दूधवाल्याचे पैसे, नाही तर उगा हेलपटा पडेल ना. मॅडम थांबू नका, चला. सर नाही जमत आहे. जमतंय मॅडम तुम्हाला. चला चला सर नाही. चला आता, चला पळा. चला मॅडम. बर, मागच्या महिन्याची सगळी बिलं लावली आहेत ना? हो सर. बरं, ही बिलं राहू द्या अशीच. बाकी मी बोलतो सप्लायरची. हो आणि लक्ष असू द्या. काय म्हणून सांगतो, बाईक वापर. रोज रोज 20 किलोमीटर पडशील तर हे असंच होईल ना. कुठे बाईक, कुठे तुझी?
घरी आहे सर. मग सॉरी सर. जा जा तोंडावर पाणी मारून या. हा दौलत शेठ बोला. हो आहे ना. हो कसली प्रॅक्टिस, झोपा काढतोय. हो झापलं. झोप होईना नीट, सगळं चक्रच बिघडले. मला लवकरात लवकर यावर काहीतरी मार्क काढावा लागेल. अरे काय कसं काय झालं ट्रेनिंग? आज वॉर्म अप सेशन होतं ना, तेव्हाच लय भारी वाटलं. पण हे ट्रेनर तर भारी आहेतच, पण त्यांची बी एक मेन सर आहेत जे मोठमोठ्या खेळाडूंना ट्रेन करतात. तेच दौलतला ट्रेन करणार आहेत वाटतं. अभ्या, तुला बी असंच ट्रेनिंग मिळालं पाहिजे. त्याची गरज नाही लते, मी करतोय माझं ट्रेनिंग. पण तू फिट होतीये हे बी भारी वाटते मला. तुझ्याकडूनच प्रेरणा घेतली. पण मध्ये सोड नका. हा, मी कधीच काही मध्ये सोडत नाही. हा मध्ये सोडत नाही. ए बर, मला स्ट्रिप्स देशील का आणून? स्ट्रिप्स? हा, जिमच्या घरात आहेत. बर, आणते. तू पर्स मधून बी आणू शकते. बरं, उद्या देते आणून. हा चालेल. अभ्या, निघू का मी? बापू याच्यात जावं लागेल. का? अरे पगार झाला ना आज, तर पैसे देऊन येते. बापूंसमोर नाही देऊ शकणार. तुला तर माहितीच आहे ना. जाय तू. येते. मिनी लय कंटाळा आलाय बघ मला. कसलं ग तिथे? सगळ्याच. माझी धाकटी जाऊ जे करती त्याचा. मी नुसती घरात स्वयंपाक पाणी धुनी भांडी आवरा आवर कामवाली झाली माझी, कामवाली नुसती. तिथे ती ढुली काय करते ग? ती जाती ना कामाला, ट्रेनिंग करती बाप्या माणसांसारखं. बाई माणसाचं तर एक लक्षण नाही तिच्यात. आणि माई म्हातारी आहेच तिच्या पुढं 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 करायला. तिथे अगं मग काम वाटून घ्या की 50-50. घरात पाय तर टिकला पाहिजे ना तिचा. पण तिच्या नोकरीचा तुला काय फायदा? काय तुझ्या हातात पगार आणून देते का ती? कुठलं? मग काय तुझ्या त्या म्हातारीच्या हातात आणून देते का? काय माहिती बाई मला. अयो, मग काढ की माहिती. आणि हे बघ, त्या पैशावरती ना तुझा पण तेवढाच हक्क आहे. तू घरात राब राबती म्हणून ती बाहेर नाचती आणि काम करते, नाहीतर हा ग मिने, इथं लक्षातच आलं नाही माया. अगं तिला कामावर जाऊ दे, नाहीतर काय करायची ती मरमर करू दे. तिला म्हणा पगार माझ्या हातात आणून दे म्हणजे झालं. हा, विचारते मी आत्याबाईंना. आजी, बरी आहे? बापू नाही ना ग आले अजून? नाही अजून. लते नको बाय, तुझ्या बापाला जर कळलं ना तर लई वरडल बघ मला. कोण सांगणार आहे त्यांना? आणि ठीक आहे, चुकून माकून कधी बापूंनी विचारलंच तर सांग, होते तुझ्याकडे साठवलेले. ते सांगते बाया, पण काला खोटं बोलायचं ना. आता बापू ऐकत नाही तर काय करणार आपण? मी इथं पैसे दिलेले बापूंना आवडणार नाही. आणि मला माहिती आहे ना, बापूंच्या पगारावर इथं भागणार नाही. मी लेक आहे ना. मुलगा असती तर नको म्हणले असते का? मग मुलीलाच का असं?